त्यानंतरची बातमी आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची। एबीपी माझाच्या बातमीनंतर आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। बदलापूर प्रकरणातील अहवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला। शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहित असतानाही कारवाई केली गेलेली नाहीये आणि संस्था पदाधिकाऱ्यांवरती पॉक्सोच्या कलम 19 आणि 21 अंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। शाळेतील सीसीटीव्हीचं 15 दिवसांचं रेकॉर्डिंग गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आल्याचं दीपक केसरकर म्हणाले। कामिनी कायकर, निर्मला भुरे यांच्यावरती मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी होती आणि त्या जर तिथे हजर असत्या तर हा प्रकार घडलाच नसता, असंही दीपक केसरकर म्हणाले। शिक्षण विभागाच्या चौकशी दरम्यान 2 सेविका गैरहजर राहिल्या। 2 सेविकांना सह आरोपी करण्याची शिफारस करण्यात आली आहे। वर्ग शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि संस्था पदाधिकाऱ्यांवर पॉस्को कारवाईची शिफारस केली गेली आहे। पीडित मुलीच्या कुटुंबियांची आपण भेट घेणार असून पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेऊ, असं दीपक केसरकर म्हणाले। पीडित मुलीच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची दीपक केसरकरांनी तयारी दर्शवली आहे। सर्वात मोठी चूक ही या दोन्ही अटेंडंटची आहे। त्या जर तिथं हजर असत्या तर हा प्रकार मुळातच घडला नसता आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सह आरोपी करावं या प्रकरणामध्ये, असं स्पष्ट आमचं मत आहे। आमचं मत आम्ही कळवतो, परंतु ह्याचं बंधन होम डिपार्टमेंटवर नसतं, कारण ती सेपरेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे। कोणालाही आरोपी करण्यापूर्वी त्यांना संधी द्यायला लागते, इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं आणि नंतर त्यांना ॲक्शन घ्यायला लागतं। तर त्यांनी ही ॲक्शन घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। ही घटना जी आहे ही 13 तारीखला घडलेली होती। 14 तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं, पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही आहे। प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा 14 तारीखलाच या घटनाची माहिती होती, परंतु त्यांनी पोलिसना इन्फॉर्म केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन 19(2) खाली कारवाई करण्यात यावी आणि 19(2) खाली आणि 21(1) खाली त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे। पण CCTV लावणं हे ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशी सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे। 15 दिवसाचं CCTV फुटेज आढळलेलं नाही असं अहवाल म्हटलेलं आहे। याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट करेल। या मुख्याध्यापिका आहे ही घटना त्या टॉयलेटजवळ घडल्यामुळे तिथल्याच CCTVचं फुटेज आम्ही चेक करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।